नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? आता परत आपल्या गोष्टी सुरू झाल्यात तर खूप मस्त वाटतंय ना? आता आज तुम्हाला जी मी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीची फरमाईश केली आहे गार्गीनी. तुम्ही इंद्रधनुष्य बघितलेत का कधी? तुम्हाला माहितीये का की सगळ्यात पहिलं इंद्रधनुष्य कधी पडलं ते? ऐका तर मग. गोष्टीचं नाव आहे ता ना पी ही नी पाजा. रमा नावाची एक छोटीशी मुलगी होती. ती आपल्या घराबाहेरच्या अंगणात खेळत होती. पावसाळ्याचे दिवस होते आणि रमाला तर पाऊस खूप म्हणजे खूपच आवडायचा. आजही ती पावसाची वाट बघतच होती. पावसाळी वातावरण तर झालंच होतं. रमा आकाशाकडे बघून म्हणाली, या काळ्या ढगांनो या, एकमेकांवर आदळा, गडगडाट करा आणि धो धो पाऊस पाडा. छान मातीचा सुगंध येईल सगळीकडे, अजून हिरवं हिरवंगार होईल. आकाशातून सूर्य हे सगळं ऐकत होता. त्याला गंमत वाटत होती. ही रमा रोज पावसाची वाट बघते. पावसाचं इतकं छान वर्णन करते. पाऊस पडून गेला की किती किती खुश असते ही. मला पण बघायचंय हे सगळं. पण हे काळे ढग पण ना सारखे माझ्या चेहऱ्यासमोर येतात आणि मग मला काहीच मुळी दिसत नाही. सूर्य असा विचार करत असतानाच काळ्या कुट्ट ढगांची परत आकाशात गर्दी झाली आणि सूर्य त्यांच्या मागे लपला गेला. अंगणात खेळत असलेली रमा खूप खुश झाली आणि बघता बघता टप 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 पाऊस पडायला लागला. अगदी रमाला हवा होता तसा. सगळीकडे मातीचा सुगंध दरवळला. पानं, वेली, फुलं डोलायला लागली. हळूहळू पाण्याची डबकी साचायला लागली. मग काय, रमा पटकन घरात पळाली आणि छान होड्या करण्यासाठी रंगीत रंगीत कागद घेऊन आली. त्या रंगीत रंगीत छोट्या छोट्या होड्या तयार केल्या आणि डबक्यात सोडल्या. रमा खूप खूप खेळली पावसात. घरी आईनी गरमागरम भजी केलीच होती, ती पण फस्त केली. हळूहळू पाऊस थांबला. रात्रही झाली होती. रमा एकदम खुश होऊन झोपून गेली. दुसऱ्या दिवशी परत दुपारची उन्हं उतरल्यावर रमा बाहेर खेळायला गेली. आज रमाची मैत्रीण मुक्ताही तिच्याशी खेळायला आली होती. रमा मुक्ताला काल पाऊस पडला तेव्हा तिने काय काय मजा केली ते सगळं सांगत होती. आज परत सूर्य आकाशातून सगळं ऐकत होता आणि त्यांनी ठरवलं की आता पाऊस पडला की मी त्या काळ्या ढगांना बाजूला सारून बघणारच की पाऊस पडतो तेव्हा काय काय मज्जा होते आणि रमा कशी खेळते ते सगळं. तेवढ्यात परत काळे ढग आले आणि सूर्याला त्यांनी झाकून टाकलं. परत पाऊस पडायला लागला. सूर्याला आला राग. छे, ते काही नाही, आज मी या काळ्या ढगांचं काही एक ऐकणार नाहीये. असं म्हणून सूर्याने ढगांना चक्क बाजूला केलं. ढग पण पटकन बाजूला होत नव्हते, पण सूर्याने पण हट्टाने त्यांना बाजूला केलं आणि खाली डोकावून बघायला लागला. सूर्याला पावसाने चिंब भिजलेली झाडं, फुलं, पानं आणि माती बघून खूप आनंद झाला. सूर्य रमा आणि मुक्ताला बघून पण खूप खूप खुश झाला. रमा आणि मुक्ता खाली पाऊस बघत बघत होड्या करत होत्या. अचानक ऊन पडलेलं बघून त्यांना आश्चर्यच वाटलं. अय्या, हे काय, पाऊस पडतोय तरी ऊन कसं काय पडलं? रमा मुक्ताला म्हणाली. त्यालाही काही कळेना. दोघी जणी आश्चर्याने आकाशाकडे बघत होत्या आणि इतक्यात काय गंमत,
आकाशात त्यांना रंगीबेरंगी कमान दिसली. आहा, ते बघ, किती सुंदर दिसतंय ते. काय आहे ते? मी आधी कधीच बघितलं नाहीये, रमा म्हणाली. मुक्ता म्हणाली, हो ना, मी पण नाही बघितलंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 रंग आहेत त्यात. हो ना, पण काल तर नव्हतं हे. रमा आणि मुक्ता दोघी आश्चर्याने बघत होत्या. काय असेल हे? फुलांचे रंग आकाशात दिसत असतील का? की पाऊस आणि सूर्य रंगपंचमी खेळायला लागले? रमा आणि मुक्ताला पडलेल्या मोठ्या प्रश्नाचं त्या उत्तर शोधत होत्या. त्यांनी घरातून आई बाबांना, आजी आजोबांना पण बोलावून आणलं. त्यांनाही दाखवली ती कमान. त्यांनाही आश्चर्यच वाटलं. सगळेजण आश्चर्याने आकाशात चाललेला हा ऊन पावसाचा खेळ बघत होते. इतक्यात काय झालं माहितीये? ती जी रंगीबेरंगी कमान होती ना, त्यातला एक एक रंग खाली आला आणि चक्क गाणं म्हणायला लागला. ता ता तांबडा माझा नंबर पहिला, काळ्या ढगांना सारून सूर्याने पाऊस पाहिला. ना ना नारिंगी माझा नंबर दुसरा, किरणांनी डोकावलं थेंबातून, केला पावसाळा साजरा. पी पी पिवळा तिसरा माझा नंबर, थेंबांमधून आकाशाकडे झेपावला सूर्यकिरण. ही ही हिरवा मी आहे चौथा, झेपावलेल्या किरणाने जागी झाली इंद्रदेवता. नी नी निळा पाचवा आहे मी, 7 रंगांचे धनुष्य केले इंद्रदेवानी. पा पा पारवा 6वा मी आहे, पाऊस ऊन एकत्र हा अजब नजारा आहे. जा जा जांभळा 7वा आणि शेवटचा, पावसामध्ये सूर्य डोकवेल आणि धनुष्य दिसेल इंद्राचा. अय्या, अशी गंमत आहे का ही सगळी? रमा आणि मुक्ताला आत्ता कळलं होतं. सूर्यदेवाला पाऊस बघायचा होता म्हणून तो डोकावला आणि इंद्रदेवानी सप्तरंगी धनुष्य दाखवलं. मुलांनो, तेव्हा पहिल्यांदा इंद्रधनुष्य पडलं बरं का. रमा आणि मुक्ता पण टाळ्या वाजवायला लागल्या आणि म्हणायला लागल्या, ताना पिहिनी पाजा 7 रंगांचे सुंदर दृश्य. रमा मुक्ता म्हणतात ह्याला इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य, ये. सूर्य सुद्धा हे बघत होता. त्यालाही गंमत वाटली. आहा, इंद्रधनुष्य, काय मस्त नाव ठेवलंय या दोघींनी. रमा आणि मुक्ता इंद्रधनुष्याला बघून किती खुश झाल्यात. हे बघून सूर्यालाही फार आनंद झाला. पाऊस बघायचा म्हणून मी आलो आणि पावसासारखंच इंद्रधनुष्यही रमाला आणि मुक्ताला आवडलंय. हे बघून सूर्यालाही छान वाटलं. आणि बरं का मुलांनो, तेव्हापासून सूर्य बाप्पा पावसाळ्यात असाच अधूनमधून डोकावतो आणि आपल्याला छान इंद्रधनुष्य दाखवतो. काय, आवडली का गोष्ट तुम्हाला? आता पावसाळा सुरू होईल तेव्हा बघा, तुम्हाला हा ऊन पावसाचा खेळ दिसतोय का ते? आणि इंद्रधनुष्य बघितलं की कुठलं गाणं म्हणाल बरं? ताना पिहिनी पाजा 7 रंगांचे सुंदर दृश्य. आपण सगळे म्हणतो त्याला इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य. अच्छा,